ती छगन भुजबळ बहुतेक आर पाटीलांची जोडी होती ती है ना, पृथ्वीराज चव्हाण यांची जोडी होती. तर मला ते उत्तर आलं नव्हतं तेव्हा मला सरांनी वर्गात एवढं झापलं होतं, बाबा विषयच नाही, ती अपमान महामल माहिती. पण मी एक चॅलेंज त्यांना केलं होतं की सर येणाऱ्या काळात ज्या विषयाचा प्रश्न मला तुम्ही विचारलाय, ज्याच्यामुळे तुम्हाला झापलंय, तोच विषय महाराष्ट्रात टॉपला विठ्ठल कांगणे शिकवणार. त्या विषयाचा जिंकेल. काय कोणीतरी आपल्याला बोललं पाहिजे, कोणीतरी आपल्याला डिवचलं पाहिजे, त्याचं आव्हान आपण स्वीकारलं पाहिजे, या स्टेजवर आपण गाजलो पाहिजे. हे बोलण्यासाठी मी तुला प्रश्न 17चा पाढा विचारला, म्हणजे फुशारक्या मानासाठी नाही. मी विचारलं 29चा पाढा कोणाला येतो. जगात व्हायरल पहा, सहज अनावधानानं छिद्रे चाळे करून लाखो लोक व्हायरल होती. मास्तर होऊन शिकून व्हायरल व्हायला धमक लागते भाऊ. कळलं का? मास्तर होऊन शिकून व्हायरल व्हायला तुमच्यासोबत मास्तर बाकी पोरी बी कच्चा बदाम पक्का बदाम लय व्हायरल होण्याच्या कुठाने तुमचा विषय नाही, आमचा पोरगा विषयच नाही. पोराच्या इंस्टाग्राम मध्ये 3 गोष्टी आहेत: पोस्ट, फॉलोअर आणि चेंगळ्या बोली. बरोबर, पोरांच्या 3 गोष्टी आहेत ना आपल्या पोरं. एक पोस्ट आहे, याच्या पोस्ट आहेत 1500 आणि याचे फॉलोअर आहेत 200. आणि तिसरं हे किती जण फॉलो करते, बाबा 1200. कोणालाही फॉलो, वेगळं काय दिसलं कर फॉलो, हे का नाही. तुम्हाला विनंती एकच करायला बाळांनो की अभ्यास करताना प्रॉब्लेम हे मी तुम्हाला विचारलं 29चा पाढा का व्हायरल कशामुळे होते माणूस. हे पहा, विजेता कोणती गोष्ट वेगळी करत नाही, जो जिंकण्यासाठी करतो ती वेगळेपणाने केली पाहिजे. मी होतो, आम्हालाही लहानपणी पाढे म्हणायला लावायचे, मग आपण काय करायचो, हाताची घडी करायचो. 17 1 17, 17 2 34, 17 3 51, 17 4 68, 17 5 85, 17 6 102, 17 7 119, 17 7 है ना म्हणायचो आपण. आता हे असा पाढा आम्हाला म्हणताना चुकला, मास्तर मारायचं, आजकाल मार राहिला नाही. आता पाढ्याचा प्रकार देखील बदलला. 17 34 51 68 85 102 119 136 153 170 29 58 87 116 145 174 203 232 261 290 23 46 69 92 115 138 161 184 207 230 12 24 36 48 60 72 84 96 108 120 13 26 39 52 65 78 91 104 117 130. कुठली गोष्ट करताना ती इतरांपेक्षा तुमची वेगळी लागेल, तुमचं कंटेंट वेगळं लागेल, तुमचं टॅलेंट वेगळं लागेल. सहज अनावधानानं व्हायरल झालेले लोक चिरकाल राज्य करू शकत नाहीत. आपला ऍप आहे ना व्हीके क्लास, तुम्हाला आजही सांगलो 10 वर्ष आपला कोणीच कॉम्पिटिटर नाही. 10 वर्ष ऑनलाईन क्षेत्रात आपला इशेच नाही. 10 वर्ष मी तुला जसा दिसायलो तसाच दिसणार आहे, तुला काहीच बदल होणार नाही. पैसा आल्यावर लय बदल होते बरं, म्हणजे मग केस बी गेली होती, केस बी आले आता, काही बदल होते भाऊ. पैसा आला बाबा, मी माचारा काळवणलेला होता आबा, 24 तास गाडीतच ना आता. मनी इज पॉवर, खिशात नाही मनी, हे का नाही. मनी इज अ पॉवर. पण विनंती आहे की पोलीस दलात गेल्यावर त्याचा वापर वेगळा करायचा नाही. चौकादुबा आहे, बढियापैकी ते हातात है ना, केन आहे, एक लाठी आहे, गोरगरीब आहे, कुठतरी दवाखान्यात जायचंय, रुमाल मळालेला आहे, बूट फाटलेला आहे, त्यालाच तू वाढून त्याचे 100 घेत असेल, संध्याकाळी तू जाणार. गरीबाचा सन्मान आपल्याला करता आला पाहिजे. विनंती बाळांनो एकच, अभ्यास कुठलाही करताना तिच्यात आपल्या टेक्निक वापरा. म्हणजे मी एका प्रश्नावर बोलताना मी सांगितलं होतं, पहा संघटना होती सार्क, तिचं मुख्यालय काठमांडू. मुख्यालय कुठे आहे? काठमांडू. तिची स्थापना 1985. कधी आहे स्थापना? 1985. तुम्हाला मी आवर्जून सांगतो की बाबा, माझा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला, माझ्या बायकोला मी म्हणलं होतं की आपले दिवस बदलले. माझी बायको कोमात होती, म्हणजे पहिला व्हिडिओ व्हायरल झाला. मला एकाचा फोन आला की सर तुमचा एक व्हिडिओ व्हायरल आहे. बाबा चालेल नाही, 10 लाख लोकांनी स्टेटस ठेवला असेल, मी कोमात, मग कोणता व्हिडिओ व्हायरल आहे. हो ना, अरे म्हणजे साधी गोष्ट नाही बाबा. की मी विचार केला की आपला व्हिडिओ कोणता व्हायरल. जेव्हा मी माझ्या लक्षात घ्या व्हॉट्सअपला गेलो, व्हॉट्सअपला गेल्यावर मी स्टेटसला पाहिलं, तेव्हा प्रत्येकाच्या स्टेटसला माझा ते IPLचा व्हिडिओ होता. त्या एका व्हिडिओवर मी माझ्या बायकोला एक डायलॉग आणला होता,
आपले दिवस बदलले. आपला क्लास बंद होता, सर्व बंद होता. कांगणे सर व्हायला झाले एका काठमांडूच्या एका प्रश्नावर इथं बोलायलो मी. त्याच्यानंतर मी पाढ्यावर गेलो. त्याच्यानंतर आपण एक प्रश्न विचारला पुन्हा, अवकाशात पहिल्यांदा कोण गेलं विचारला का? सहज होत नाही म्हणाल तुम्हाला की मी माझ्या बायकोला काय म्हणलं की आपले दिवस बदलले. आपला क्लास बंद होता, बुलेट घरात लावली होती, पेट्रोल नाही म्हणून. तेव्हा माझी बायको माझ्याजवळ आली, तिनं तोंडाचा वास घेतला, तिला वाटलं घेऊन आला की बाबा भावना ऊर्जा घेतली असेल, ऊर्जा आहे का नाही. पण त्या एका व्हिडिओला मला कळलं जगाला काय लागतंय. मी त्याच्यावर थांबलो नाही. तुम्हाला आजही सांगतो, मला इतिहासाच्या 5200 तारखा पाठ आहेत. इतिहासाच्या 5200 तारखा पाठ आहेत. वन डे मी मुद्दाम नेक्स्ट टाइम मुद्दाम येणार आहे, जेणेकरून इथं आलो भाषण देणं, एखादा मोटिवेशनल डायलॉग म्हणणं तुमच्या काहीही कामाचं नाही. माझी परिस्थिती तुमची परिस्थिती वेगळी असणार आहे. माझ्या परिस्थितीमुळे मला भेटलं म्हणजे तुम्हालाच भेटल असं नाही. जगात माझ्यापेक्षा लय लोकांनी संघर्ष केलाय, त्याच्या वाट्याला आणखी काहीच भेटलं नाही. प्रारब्ध लागतील, 99% मेहनत लागल, 1% लक लागल, तुमची सहानुभूती लागल, समाजाचे आशीर्वाद लागतील. आपल्यापेक्षा लय लोक हुशार आहेत, लाखो करोडो लोक हुशार आहेत. कळलं का? ते प्रत्येकाच्या नशिबात भेटलं का नाही, त्याला प्रारब्ध लागतील, ते ईश्वराचे आशीर्वाद देखील लागल, तुमची नीतिमत्ता चांगली लागल. रस्त्याने चालताना गोरगरिबाचं पोरगे पायात बूट नाहीये, मान्य, आपण त्याला मदत करू शकत नाही, त्याचे पाय त्या उन्हान जाळलेत. आपण जिस्त म्हणलो मी यार त्या लेकराचे पाय जाळलेत, ही भावना देखील देवाच्या दरवाजामध्ये त्याची नोंद आहे. देव तुम्हाला कमी पडत नाही. आता हे 15 रुपयाची बॅच आहे. लोकांना वाटलं काय होईल, महाराष्ट्रातल्या कुठल्याही मास्तरानं ती बॅच ठेवली असती, त्याच्याकडे पोरं गेले नसते. विश्वास पहिले जिंकता आला पाहिजे. 22 लाख पोरं त्याच्यात, गुणिले 15 कांगणे सर. कॅल्क्युलेटर मध्ये आकडा बसत नाही, ताण घेऊ नको. कळलं का? हे कोणाला सुचलं का? मग दरवर्षी वाढदिवस येणार, दरवर्षी त्याच मी 15 रुपयाला करणार. कळलं का? म्हणून मी काय म्हणलं, मॅटर ते नाही, फक्त महाराष्ट्रातल्या पोराला भावनिक बोलून डायलॉग मारून मोठं होता येत नसते, त्यासाठी तुमचा अभ्यास पण लागेल. म्हणजे मी काल एका प्रश्नावर बोलताना 1 तास पोरांना लेकरांना घातला की पोरं हे तुम्हाला करावं लागेल. आणि बाळांनो तुमचा अभ्यास भारी असेल ना, तर अभ्यासामध्ये GK, मराठी, बुद्धिमत्ता हे तीनही विषय तुम्हाला कव्हर करायला 4 महिने खूप झाले. 4 महिने खूप झाले. हे 3 विषय कव्हर करायला 4 महिने खूप झाले. पण इथला कोणताच मायकाला म्हणू शकत नाही की मी एका वर्षात GK कव्हर करतो, एका वर्षात मी GK परफेक्ट करतो. पण स्पर्धा परीक्षेच्या लेवलवर 25 मार्काच्या GK मध्ये मला 20 मार्क पडतात, हा कॉन्फिडन्स तुम्ही स्वतः वैयक्तिक निर्माण करू शकता. तो करण्यासाठी आपल्याकडे मोबाईल आहे. एखादा प्रश्न विचारला, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला? 1674.